आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त आज कोल्हापूर येथील शाहू स्मृतीस्थळानजीक शाहू प्रेमी संघटनांच्याकडून पुष्पांजली अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली। यावेळी समरजित सिंह घाडगे, मराठा महासंघाचे उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, जनशक्ती महासंघाचे अध्यक्ष डी.जी. भास्कर, बाळासाहेब भोसले, माकपचे दिलीप पवार, स्वाती काळे उपस्थित होते। राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा जो स्मृतिदिन आहे तो 6 मे हा येतोय। 6 मे 1922ला ह्या महामानव ज्यानं पुरं आयुष्य मानवजातीच्या उन्नतीसाठी विविध सामाजिक सुधारणाबरोबर जे काय समाजासाठी गरज आहे अशा सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी एवढं भव्य असं कार्य केलेलं होतं। त्यामुळं समस्त महाराष्ट्रात त्यांच्याविषयी जाण्यानं खूप वेदना समाजाला झाल्या। ह्यामागचं कारण काय असेल तर शाहू महाराजांनी शैक्षणिक ह्या सर्व कामामध्ये सामाजिक सुधारणा, जातीय उच्चनीचता ही नष्ट करण्याचा प्रयत्न करत असताना शिक्षणासाठी त्यांनी फार मोठं काम केलं। त्यांचं शिक्षणाचं काम फक्त संस्थानापुरतं मर्यादित नव्हतं, तर कोल्हापूर, नाशिक, नागपूर, अहमदनगर, पुणे यासह महाराष्ट्रातील जे मागासवर्गीय समाजातील कार्यकर्ते होते त्यांच्यासाठी वसतिगृह काढण्यासाठी मदत केली होती। आज जो महाराष्ट्र शैक्षणिकदृष्ट्या उन्नतीवर आहे त्याची बीजं शाहू महाराजांच्या कार्यात दिसतात। तर अशा या शाहू महाराजांचा मुंबईशी असणारा जो ऋणानुबंध होता तो प्रचंड होता। मुंबईत 10,000 कामगारांच्या समोर त्यांनी भाषणं केलेली आहेत। इतकंच काय तर कोल्हापूर महाराष्ट्रातील जे कलाकार होते त्यांचे कलाकारांचे कार्यक्रम ते मुंबईमध्ये ठेवत होते। ते त्यांच्या बंगल्यामध्ये कलाकारांना राहायची सुद्धा सोय करत असत। इतकं म्हणजे मुंबईच्या एकंदरीत जडणघडणीमध्ये शाहू महाराजांनी बारकाव्यानं लक्ष होतं आणि त्यांचा त्यातला मूळचा जो मुद्दा होता की मुंबईमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करायचं, ते त्यांचं स्वप्न ते अपुरं राहिलं। खरोखर शाहू महाराजांचा आणि मुंबईचा ऋणानुबंध सांगत असताना आता माझ्यासारख्या कार्यकर्त्याला किंवा आमच्या शाहूप्रेमींना एक दुःख आहे। काय दुःख आहे तर मुंबईची आज अनेकांची स्मारकं झाली, ज्यांचं ह्या महाराष्ट्राची हे नाही अशांची सुद्धा आता तिथं स्मारक वाढवले आहेत। परंतु ज्या राष्ट्रपुरुषानं या तमाम मानवजातीच्या या महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न केला त्या शाहू महाराजांचं स्मारक नाही, ही मात्र आम्हा सर्वांच्या दृष्टीने खेदजनक बाब आहे। तर आजच्या दिनी एवढंच शासनाकडे विनंती करतो की आपण मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीचं शाहू स्मारक व्हावं। लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं आज पुण्यतिथी आहे आणि ह्याच्यावर त्यांच्या कार्याचं स्मरण करताना त्यांची बळीराजाची, आदर्श राजाची परंपरा पुढं चालवलेली आहे आणि ह्याबरोबर तिने अष्टपैलू असं काम केलेलं आहे। एकाच वेळी सांस्कृतिक संघर्ष करताना राजकीय सुधारणासुद्धा राबवलेल्या आहेत। राजकीय सुधारणा राबवताना त्यांनी गावोगावी पाणवठे, तलाव, त्याचबरोबर राधानगरीसारखं धरण कोल्हापूरमध्ये बांधलेलं आहे त्यांनी। ह्याचबरोबर त्यांनी प्रयोगशील राज्यकारभार करताना कॉफीमुळे, चहामुळे यांचा कलकत्ता वगैरे या आसाम या भागामध्ये अभ्यास करून यांनी कोल्हापूरमध्ये पन्हाळ्यावर चहाचे, कॉफीचे मळेसुद्धा त्यांनी उभारलेले आहेत। त्याचबरोबर तुतूची बागसुद्धा कोल्हापूरमध्ये त्यांनी उभारलेली। अशा प्रयोगशील याच्याबरोबरच अनेक सांस्कृतिक सुधारणासुद्धा त्यांनी राबवलेल्या आहेत। सांस्कृतिक कार्यातून समाजाची पिळवणूक होते म्हणून त्यांनी बहुजन समाजासाठी वैदिक स्कूलही उभारलेलं आहे आणि त्यातून आपले विधी, बहुजन समाजाचे विधी बहुजन समाजाच्या व्यक्तीमधूनच ते केले जायची व्यवस्था त्यांनी त्यावेळी केलेली आहे। या अशा राजाला मी अभिवादन करतो। आज छत्रपती शाहू महाराज यांची पुण्यतिथी, तर आद्य क्रांतीचे समाजसुधारक म्हणून छत्रपती शाहू महाराजांच्याकडे बघत असतो। आज शाहू महाराजांनी म्हटलं तर बहुजन प्रतिपालक हा शब्दसुद्धा त्यांना अपुरा पडतो खरं सांगायचं म्हटलं तर, कारण बहुजनांसाठी प्रचंड काम केलं। तरी बहुजनांसाठी मागासवर्गीय हॉस्टेल असू देत, नंतर विविध जाती धर्मासाठी विविध हॉस्टेल असू देत, हे महाराजांनी केलं होतं त्यावेळेला। आणि स्त्रियांसाठी विशेषतः मला वाटतं मागासवर्गीय मुलं जास्त शिकत नव्हती, तेव्हा महाराजांनी असा कायदा केला की ज्यांना जे पालक मुलांना शाळेत घालत नाही तर त्यांना 1 रुपये दंड, असं बहुआयामी व्यक्तिमत्व असणारे महाराज। खरोखर आज महाराजांच्या विचारांचा वसानी वारसा आम्ही सगळे सामाजिक कार्यकर्ते प्रामाणिकपणे सतत
चालवत राहू, पण महाराजांची एकच उणीव भासते. जसं की दादांनी सांगितलं की महाराजांचं स्मारक मुंबईमध्ये व्हायला पाहिजे होतं आणि महाराजांची जी काही यशोगाथा आहे ती शालेय पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा यायला हवी होती, अशी आमची एक शोकांतिका आहे. आणि ही शासनानं आमची शोकांतिका पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून सादर करावी आणि येणाऱ्या पिढीला एक आदर्शवत इतिहास घडवून द्यावा. आज छत्रपती शिवराजांचा स्मृतिदिन कोल्हापूर या स्मृतिदिनाच्या स्थळी आम्ही या ठिकाणी आज जमलो आहोत. शाहू महाराजांचं कार्य नुसतं कोल्हापूर शहराचं, जिल्ह्याचं, महाराष्ट्राचं नसून भारतभर कार्य त्यांचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शाहूराजांनी जे कार्य केलं, महिलांसाठी केलं, पुरुषांसाठी केलं, बहुजनांसाठी केलं, नुसतं एवढं मागासारखं केलं नाही. आणि एक म्हणजे पाण्याचा प्रश्न हा मोठा प्रश्न होता भारतात, नाही महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाण्याचा प्रश्न एवढा मोठा होता. राजाने धरण बांधून देणं एवढं मोठं उपकार मानून म्हणजे महाराष्ट्रावर केलं त्यांना, जे कोल्हापूर जिल्ह्यावर केलं ते कधी उपकार भेटणार नाहीत. आणि हॉस्टेल एक फक्त निवड मागासवर्गीचं काढलेलं नाही, सगळ्या जाती धर्माने राष्ट्र शाहू महाराजांनी काढले. तर हे शाहू महाराजांचं कार्य आपण किती जर मग बोललं म्हणजे आम्हाला कसं हात लावतो, आपण हाताचा हात लावू शकत नाही, एवढं कार्य त्यांचं मोठं कार्य होतं. आणि अजून त्यांच्या आठवणी आम्हाला राहतात. म्हणजे फुले शाहू आंबेडकर जे मला आपण म्हणतोय हे कधीच कमी नाही. ह्यांचा आयुष्य यांचा आम्ही जो पण आणि वते आबाळ आणि खाली धरते तो त्यांचं नाव कायम जो राहणार आहे हेच आम्ही आमच्याकडून त्या श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.